हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 10th स्टँडर्डचा पार्ट 2 मधला 3rd चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर बघा, चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. ओके, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काही लाईफ प्रोसेसेस आहेत ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधल्या आहेत. ओके, तर त्या आपण शिकणार आहोत. तर त्यामध्ये शिकणार आहोत आपण रिप्रोडक्शन, सेक्स्युअल अँड सेक्स्युअल रिप्रोडक्शन, त्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, देन पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ओके, सो बघा, कॅन यू रिकॉल फर्स्ट विच आर इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जे त्यांनी विचारलेलं आहे की क्वेश्चन्स काही विचारलेले आहेत, 4 आहेत. तर त्यामध्ये विचारलं त्यांनी की विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मीन्स कोणत्या इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधल्या. सेकंड दिला आहे विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी. कोणत्या प्रोसेसेस इसेन्शियल आहे एनर्जी म्हणजे बॉडीमधली जी एनर्जी रिक्वायर्ड असते तर त्या प्रोडक्शनसाठी कोणत्या प्रोसेसेस इसेन्शियल आहेत. थर्ड दिला आहे विच आर मेन टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे मेन टाईप्स विचारले आणि व्हॉट आर द डिफरन्सेस, त्यांच्यामधला डिफरन्स विचारला. अँड फोर्थ आहे व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन. ओके, सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम्सचा रोल विचारलेला आहे. तर बघा, वी हॅव स्टडीड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लासेस. आपण व्हेरियस लाईफ प्रोसेसेस काय स्टडीड केलेल्या आहेत. All those life processes, that is nutrition, respirations, excretions, sensations and response means control and coordinations etc. ओके, आपण ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस काय केलेल्या आहेत, स्टडी केलेल्या आहेत. आर इसेन्शियल टू ईच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह. ओके, आर इसेन्शियल ह्या ज्या आहेत प्रोसेसेस त्या काय आहे, इसेन्शियल आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी, जिवंत राहण्यासाठी. बिसाइड्स दिस लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बिसाइड्स दिस लाईफ प्रोसेसेस, ह्या लाईफ प्रोसेसेसच्या बिहाइंड मीन्स ह्या लाईफ प्रोसेसेसच्या व्यतिरिक्त वन मोर लाईफ प्रोसेस आहे जी आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये बघायला भेटते. इट्स अ रिप्रोडक्शन. ओके, हाऊएव्हर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प्स द ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम्स. तर बघा, रिप्रोडक्शनमुळे आपण जिवंत राहू शकत नाही किंवा रिप्रोडक्शनचा आपल्याला म्हणजे त्याशिवाय आपण राहू शकत नाही असं काही नाही आहे. बट इट्स हेल्प्स टू मेंटेन दी कंटिन्युटी म्हणजे ही जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शनची ती काय करते, स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम्स, जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या स्पेसिसची कंटिन्युटी म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्सची त्या ऑर्गॅनिझम्सपासून दुसरी स्पेसिस, त्यानंतर त्या स्पेसिसपासून पुन्हा दुसरी स्पेसिस, ही कंटिन्युटी कंटिन्युटी राहण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे त्यांनीच नाही, ही नॅचरल आहे. रिप्रोडक्शन ही एक प्रोसेस आहे. ओके, तर बघा, ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेसेस विच यू आयडेंटिफाईड. तर त्यात काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि आपल्याला आयडेंटिफाय करायला लावलेलं आहे. तर बघा काय दिलेलं आहे. ए बघा, ही ए डायग्राममध्ये काय दिसतंय तुम्हाला, ए मध्ये एक प्लांट दिसतंय आणि प्लांटपासून मीन्स एक प्लांट दिसतंय. आता फक्त एक छोटंसं रोपटं दिसतंय. यात काय दिसतंय, हे थोडंसं वेगळं दिसतंय. ओके, आणि हे काय दिसतंय, हे वेगळं दिसतंय. आणि इथे कोंबडी दिसतीये, या कोंबडीपासून अंडा पडलेला आहे ते दिसतंय आपल्याला. आणि इथे क्रोमोझोम्सचा आहे बघा, क्रोमोझोम मायटोसिस मिओसिस ज्या प्रोसेसेस आहेत त्या बघा इथे घडलेल्या आहेत. त्यानंतर यांचं दोन सेपरेशन झालेलं आहे. मीन्स काही पिक्चर्स दिलेले आहेत. कॅन यू टेल, आता काय म्हटलं त्याने, कॅन यू टेल व्हॉट डू यू मीन बाय द मेंटेनन्स ऑफ स्पेसिस. व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसिस. मीन्स मेंटेनन्स ऑफ स्पेसिस म्हणजे काय, त्यांनी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. वेदर द न्यू ऑर्गॅनिझम्स इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्युस्ड इट. ओके, वेदर द न्यू ऑर्गॅनिझम्स इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर. एखादं जेनेटिकली ऑर्गॅनिझम्स जर एखादा न्यू ऑर्गॅनिझम्स काय असलं जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर असला टू अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्युस्ड इट. तर काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे, हू डिटरमाइन्स whether the two organisms of the species will be exactly similar or not. What is the relationships between the cell division and formation of new organisms of the same species by earlier
existing organisms. Formation of new organisms of same species by earlier existing organisms is called as reproduction. Reproduction ची डेफिनेशन त्यांनी सुरुवातीला सांगितलेले आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीसच्या न्यू ऑर्गॅनिझम्सचं फॉर्मेशन बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स. जो अगोदरचा ऑर्गॅनिझम्स आहे त्या ऑर्गॅनिझम्सपासून दुसऱ्या स्पेसीस फॉर्म होणे त्यालाच काय म्हणतात, रिप्रोडक्शन म्हणतात. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. रिप्रोडक्शन हा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स responsible for evolution of each species. In a living organisms, reproduction occurs mainly by two methods. Those two methods are asexual and sexual reproduction. आणि means लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन हे दोन मेथड्सने ऑकर्स होतं. ज्या दोन मेथड्स आहेत त्या आहे बाय सेक्शुअल अँड बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, तर बघा आता आपण सुरुवातीला बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहोत. तर बघा, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय अन ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन बघितली आपण वरती बघा. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. बट प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय अन ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पेसीस विदाउट, ओके, विथ नाही म्हटलं त्यांनी, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट न होता बघा, गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट न होता फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स बाय ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीसचा दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सचं फॉर्मेशन होणं, न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होण्याची जी प्रोसेस आहे, बट विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, त्याला काय म्हटलं जातं, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. बघा, ॲज दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स. The new organisms has exact genetic similarity with the reproducing organisms. आपण हे जे बघितलं, as this reproduction does not involve the union of two different gametes. ओके, बघितलं ना आपण, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, त्यातमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही होत गॅमेट्सची. मग जसं आपण हे रिप्रोडक्शनचा प्रकार बघितला, याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होत युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्सची. दोन डिफरंट गॅमेट्सची युनियन होऊन तयार नाही होत नवीन ऑर्गॅनिझम्स. मग the new organisms has exact genetic similarity with the reproducing organisms. जो न्यू ऑर्गॅनिझम्स असतो हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी, म्हणजे त्याला काय असते, फक्त एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी असते विथ द रिप्रोडक्सिंग ऑर्गॅनिझम्स. जो रिप्रोड्यूस करणारा जो ऑर्गॅनिझम्स असतो त्याच्या एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटीज असतात, तो जो न्यू फॉर्मेशन होणारा जो ऑर्गॅनिझम्स आहे त्यामध्ये. पुढे काय म्हटलं त्यांनी, This is uniparental reproduction and it occurs by mitotic cell division. Absence of genetic recombination is a drawback, whereas fast process is advantage of the reproductive method. त्यांनी काय म्हटलेलं आहे की ही जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शनची ही युनिपॅरेंटल आहे. ओके, म्हणजे युनि म्हणजे एकच, एकापासून दुसरं तयार होणे. इट ऑकर्स बाय मायटोटिक सेल डिव्हिजन, आणि हे मायटोटिक सेल डिव्हिजनमुळे तयार होते. ॲब्सन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक, वेअरॅज फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस प्रोडक्टिव्ह मेथड. तर बघा, आता आपण शिकूया. फर्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर बघा, आता बघितलं होतं आपण दोन टाईप आहेत रिप्रोडक्शनचे, असेक्शुअल आणि सेक्शुअल. आता असेक्शुअलमध्ये पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन. बायनरी फिजन, त्यामध्ये पॉईंट आहे बायनरी फिजन. काही डायग्राम दिलेले आहेत त्या तुम्हाला. बघा आता ॲक्टिव्हिटी नंबर फर्स्ट. ओके, टेक अ कोनिकल फ्लास्क. तुम्ही कोनिकल फ्लास्क घ्या एक, अँड कलेक्ट द वॉटर इन इट. त्यामध्ये वॉटर घ्या फ्रॉम ए पॉन्ड. ओके, पॉन्ड म्हणजेच काय, पॉन्ड वॉटर म्हणजेच शेवाळ वगैरे असलेलं वॉटर. ओके, हॅविंग स्टॅग्नंट वॉटर
aquatic plants. बघा, take a conical flask and collect the water in it from a pond having a stagnant water and aquatic plants. काही aquatic plants असलेले किंवा स्टॅग्नंट वॉटर असेल किंवा म्हणजे शेवाळाचं जे असेल आपण ते घ्या, त्याचं पाणी घ्या कोनिकल फ्लास्कमध्ये. ॲड सम वीट ग्रेन्स अँड ॲक्वॅटिक प्लांट्स टू इट. काही वीटचे ग्रेन्स घ्या, ते त्याच्यात टाका आणि ॲक्वॅटिक प्लांट्स पण टाका त्यामध्ये. कीप इट फॉर 3-4 days. 3-4 दिवसासाठी ठेवा. सो दॅट वीट ग्रेन्स अँड प्लांट्स विल डिकम्पोज. आणि ते काय होणार आहे, डिकम्पोज होणार आहेत. अर्ली इन द मॉर्निंग ऑन 4th day, चौथ्या दिवशी सकाळी टेक अ ग्लास स्लाइड अँड पुट अ ड्रॉप ऑफ दॅट वॉटर ओव्हर इट. ओके, एक ग्लासची स्लाइड घ्या आणि एक प्युपेट जे असतं आपण त्याने काय करा, एक ड्रॉप घ्या त्याचा आणि त्या आपण आपली जी ग्लास घेतलेली आपण कोनिकल फ्लास्क नाही, स्लाइड घेतलेली ग्लास स्लाइडची, त्याच्यावर एक ड्रॉप घ्या. केअरफुली पुट अ कवर स्लिप ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि ही जी घ्या कवर स्लिप घ्या ती त्याच्यावर टाका आणि काय करा, तुम्ही कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर त्याचं ऑब्झर्वेशन करा. यू विल बी एबल टू सी मेनी पॅरामेशिया परफॉर्मिंग दी बायनरी फ्युजन. तुम्ही त्यामध्ये बघू शकता, बघा पॅरामेशिया आहे बघा, हा तुम्ही असं काहीतरी त्यामध्ये बघू शकता, पॅरामेशिया परफॉर्मिंग दी बायनरी फ्युजन. तुम्ही त्यामध्ये असं बघू शकता, त्यामध्ये पॅरामेशिया आहे आणि तो काय करतोय, बायनरी फ्युजन करतोय. ओके, बायनरी फ्युजन म्हणजे त्याच्यापासून काय होणार आहे, तो डिवाइड होत जाणार आहे, त्यापासून दुसरे तयार होणार आहे. ओके, अशा प्रकारे काय होणार त्याचं तुम्ही तिथे बघू शकता, बायनरी फ्युजन. प्रोकॅरियोटिक म्हणजेच बॅक्टेरिया, प्रोटिस्ट म्हणजेच अमेबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा. अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गेनेल लाईक mitochondria and chloroplast perform asexual reproduction by the binary fusion. तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रोकॅरियोटिक म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत, प्रोटिस्ट जे आहेत, अमेबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा हे, आणि युकॅरियोटिक सेल ऑर्गेनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, एवढे सगळे जे आहे ते काय परफॉर्म करतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. म्हणजे हे जे सगळे जे आहेत आपण आत्ता जे वाचले त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये काय होतं, बायनरी फ्युजन होतं. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. म्हणजे त्यांच्यापासून ते काय होतात, ते डिवाइड होत जातात. त्यानंतर ते जे डिवाइड झालेले आहेत त्यांच्यापासून पुन्हा ते डिवाइड होत जातात. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये बायनरी फ्युजन होतं. म्हणजे ते काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. ओके, अशा प्रकारे यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. या प्रोसेसमध्ये पॅरेंट सेल जो असतो, म्हणजे असा बघा आता इथे आपण याला पॅरेंट सेल म्हणूया, बघा पॅरेंट पॅरामेशियम. ओके, त्यापासून काय होतं, 2 डॉटर सेल्स म्हणजे 2 डॉटर सेल्स काय होतात, फॉर्मेशन होतं. बायनरी फ्युजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. आणि बायनरी फ्युजन ही जी प्रोसेस आहे ती बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस ह्या ज्या प्रोसेस आहेत यांच्या थ्रू होते. त्यानंतर ॲक्सिस ऑफ फ्युजन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन different protists. Okay, axis of fusion or division is different in different protists. Example अमेबा. आता अमेबाचं तुम्ही घेतला प्रोटिस्ट, याच्यामध्ये काय ॲक्सिस ऑफ फ्युजन और डिव्हिजन हे डिफरंट होतं. ओके, डिफरंट डिवाइड्स. अमेबा डिवाइड्स इन एनी प्लेन. अमेबा जो आहे तो कोणत्याही प्लेनमध्ये काय होतो, डिवाइड होतो ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. म्हणजे त्याला कसा आहे तो शेप, त्याला शेप आहे का, तो इरेग्युलर इन शेप आहे. ओके, म्हणजे कसाही आहे अमेबा. सो हेन्स इट इज कॉल्ड एज सिम्पल बायनरी फ्युजन. आणि याचं कसं होतं, सिम्पल बायनरी फ्युजन होतं. म्हणजे हे जे आपण बघतो पॅरामेशियम जर बघितलं आपण तर त्याचं कसं मिडलनेस कसं होतं, त्याचं तो डिव्हाइड होतो आणि त्याचे 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. तसं अमेबा जो आहे तो अमेबाचं कसं होतं, अमेबा हा इरेग्युलर शेप असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या कुठल्याही पार्टमधून एक नवीन स्पेसिस तयार होते, त्यानंतर परत त्या स्पेसिसपासून दुसऱ्या स्पेसिस, अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन होतं. तर त्यालाच लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन म्हणतात. त्याला काय म्हणतात, सिम्पल बायनरी फ्युजन म्हणतात. समजलं, अमेबाचं कसं आहे, सिम्पल बायनरी फ्युजन आहे. पॅरामेशियम जर घेतला आपण तर पॅरामेशियम डिव्हाइड्स बाय ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. पॅरामेशियम कसा होतो, ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन होतं त्याच्यामध्ये. वेअर ॲज युग्लिना बाय लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन. आणि युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन होतं. बघा लॉन्जिट्युडनल म्हणजेच कसं उभं होतं,
बघा तुम्ही बघू शकता इथे बघितलं, याच्यापासून 2 तयार होत आहेत हळूहळू, त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं थोडेफार चेंजेस होत आहेत, त्यानंतर पुन्हा चेंज झाले, मग याच्यापासून 2 तयार झाले, अशा प्रकारे डिवाईड झालं त्यांचं. अमेबाचं बघा हा इरेग्युलर शेप आहे, याचं कुठूरही होतं. ओके, अशा प्रकारे आपण बघितले. Binary fission is usually performed by living organisms during favorable conditions, that is availability of abundant food material. Binary fission हे usually performed by living organisms, म्हणजे living organisms यांच्यामध्ये होतं ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन्स असतात त्यांच्या त्यावेळेस, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. म्हणजे त्यांच्यामध्ये ह्या ज्या स्पेसेस आहेत यांच्यामध्ये बायनरी फ्युजन होतं. तर ते का होतं, त्यांच्यामध्ये ज्यावेळेस त्यांना फूड मटेरियलचं अबंडंट म्हणजे अवेलेबिलिटी कशी होती, कमी होती, फूड मटेरियल त्यांना कमी भेटायला लागतं, मग काय त्यांच्यामध्ये बॉडीचा शेप जास्त असतो, लार्ज असतो, मग त्या काय करतात ऑटोमॅटिकली डिव्हायडेशन त्यांच्यामध्ये चालू होती प्रोसेस. ओके, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, बायनरी फ्युजन होतं. तर पुढे बघूया आता आपण मल्टिपल फ्युजन. मल्टिपल फ्युजनमध्ये बघूया आता. Asexual reproduction by multiple fusion is performed by amoeba and other similar protists. हे जे आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शन हे मल्टिपल फ्युजनमध्ये परफॉर्म्ड होतं बाय अमेबा आणि अदर सिमिलर प्रोटिस्ट. अमेबा किंवा बाकी काही सिमिलर प्रोटिस्ट जे असतात त्यांच्यामध्ये होतं हे. अमेबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया अँड दे बाय मोमेंट्स वेन एव्हर देअर इज अ लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन. तर काय म्हटलं आहे त्यांनी, अमेबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया जे अमेबा जे आहेत ते स्युडोपोडियाचं फॉर्मेशन स्टॉप करतात आणि देअर बाय मुवमेंट्स वेन एव्हर देअर इज अ लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन्स. ओके, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की अमेबा काय करतो, स्युडोपोडियाचं फॉर्मेशन स्टॉप करतो आणि देअर बाय तिथे काय मुवमेंट्स वेन एव्हर देअर इज अ लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन. म्हणजे तिथे काय होतं, लॅक ऑफ फूडचं काय होते, ॲडवर्स कंडिशन म्हणजे कमतरता होते, तिथे कमतरता भासते. ओके, इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा कसा असतो, राउंडेड असतो आणि फॉर्म्स काय करतो, कवरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अराउंड काय करतो, हे बघा तुम्ही इथे बघू शकता, मल्टिपल फ्युजनची डायग्राम आहे ही. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या अराउंड काय करतो, एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर्म करतो. ओके, सच इन्सिस्टेड अमेबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट इज कॉल्ड अ सिस्ट. आणि त्याला काय म्हटलं जातं, सिस्ट म्हटलं जातं. बघा इथे सिस्ट दिसतंय तुम्हाला, सिस्ट. ओके, मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन्स इन द सिस्ट. खूप सारे जे न्यूक्लियाय आहेत ते रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे सिस्टचं जे रिपीटिंग जर डिव्हिजन होत असेल सिस्टचं, तर मेनी म्हणजे खूप सारे न्यूक्लियाय काय होतात, तयार होतात. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड दज मेनी अमेबोली आर फॉर्म. बघा, जर फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणजे हे कशाने होतं, रिपीटेड डिव्हिजन ऑफ सिस्टचं फॉलोड बाय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनने होतं आणि त्याच्यामुळे काय होतात, मेनी अमेबोली आर फॉर्म. मीन्स अमेबापासून काय होतात, एक नवीन स्पेसिस तयार होतात, अमेबोली. ओके, दे रिमेन्स इन्सिस्टेड टिल देअर आर ॲडवर्स कंडिशन. ते काय होतात, इन्सिस्टेड टिल देअर ॲडवर्स कंडिशन. इन्सिस्टेड मीन्स बंद केलेले असतात. ओके, ते काय केलेले असतात, ते इन्सिस्ट होतात त्यांची जोपर्यंत ॲडवर्स कंडिशन होत नाही तोपर्यंत. सिस्ट ब्रेक्स ओपन अँड ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड मेनी अमेबोली आर रिलीज्ड. ओके, सिस्ट ब्रेक्स ओपन मीन्स ह्या ज्या आहे सिस्ट त्या ओपन होतात, ब्रेक्स ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स. त्यांच्या काही फेवरेबल कंडिशन्सला त्या काय होतात, ओपन्स होतात. ओके, अँड मेनी अमेबोली आर रिलीज्ड आणि खूप साऱ्या बोली ज्या आहेत त्या काय होतात, रिलीज्ड होतात त्यातून. अशा प्रकारे मग अमेबाचं पुन्हा हे असं पॅरेंट अमेबा तयार होतो यांच्यापासून आणि मग यांच्यापासून पुन्हा अशी कंडिशन होते, सिस्ट तयार होतं, त्यानंतर खूप साऱ्या अमेबोली तयार होतात, मग नंतर पुन्हा त्यांच्यामध्ये इन्सिस्ट राहतात त्या ॲडवर्स कंडिशनपर्यंत आणि मग ब्रेकडाऊन होतात. त्यानंतर थर्ड आहे बडिंग. तर बघा बडिंगमध्ये काय सांगितलं त्यांनी, एक ॲक्टिव्हिटी करायला लावली आपल्याला आता. ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट पावडर फ्रॉम मार्केट. तुम्ही मार्केटमधून ॲक्टिव्ह यीस्ट पावडर घ्या. टेक अ 50 ml ल्यूकवॉर्म वॉटर इन ए कोनिकल फ्लास्क. 50 ml ल्यूकवॉर्म वॉटर घ्या कोनिकल फ्लास्कमध्ये.
5 ग्रॅम ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर टाका आणि 10 ग्रॅम टेबल शुगर टाका त्यामध्ये वॉटरमध्ये अँड मिक्स वेल द मिक्सचर आणि ते मिक्सचर मिक्स करा. कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस. तो जो फ्लास्क आहे तो वॉर्म प्लेसवर मध्ये ठेवा. अँड आफ्टर 1 hour टेक अ ड्रॉप ऑफ दॅट मिक्सचर ऑन अ क्लीन ग्लास स्लाईड. ओके. आणि त्यानंतर तुम्ही मिक्सचरचं त्या काय घ्या, एक ड्रॉप घ्या स्लाईडवर, ग्लास स्लाईडवर आणि नंतर कवर ग्लास टाका त्यामध्ये, कवर स्लिप आणि नंतर ऑब्झर्व करा कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर. यू विल सी द यीस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग. तुम्ही बघू शकता की यीस्ट सेल ज्या आहेत, यीस्ट सेल ज्या आहेत त्या बडिंग तयार करतायत, मीन्स बड तयार होतात त्यांच्यामध्ये. म्हणजेच काय, दॅट इज अ स्मॉल बड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल्स. मेनी पॅरेंट सेल्समधून काय होतात, स्मॉल बर्ड्स जे आहेत ते बाहेर येतात. ओके. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन अ यीस्ट युनिसेल्युलर फंगस. जे असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते बडिंगमध्ये कसं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे यीस्टमध्ये बाय बडिंग ते कसं होतं, युनिसेल्युलर फंगसने होतं. ओके. यीस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लियाय. जे यीस्ट सेल्स जे असतात ते 2 डॉटर न्यूक्लियाय प्रोड्यूस करतात बाय मायटोटिक डिव्हिजनने. ओके. सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. दिस यीस्ट सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल आणि त्यांनाच पॅरेंट सेल म्हटलं जातं. अ स्मॉल बल्ज ॲपर्स ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल. स्मॉल बल्ज मीन्स काय, तर बघा इथे बर्ड जे आहेत तसंच त्याला म्हटलं जातं बल्ज. ते काय होतं, पॅरेंट सेलवर तयार होतं अँड दिस बल्ज इज ॲक्च्युली अ बर्ड. वन ऑफ द 2 डॉटर्स न्यूक्लियाय एंटर्स दिस बर्ड. 2 डॉटर न्यूक्लियाय ह्या बर्डमध्ये एंटर होतात आणि आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लाईव्ह इंडिपेंडेंटली ॲज डॉटर यीस्ट सेल. तर बघा त्यांनी सांगितली प्रोसेस. 2 डॉटर सेल्स त्या बर्डवर तयार होतात. आफ्टर सफिशियंट ग्रोथ, काही प्रमाणात ग्रोथ झाल्यानंतर ते बर्ड काय होतात, सेपरेट होतात पॅरेंट सेल्सपासून आणि काय करतात, सेपरेट मीन्स ते इंडिपेंडेंटली ते स्वतः राहायला सुरुवात करतात ॲज अ डॉटर यीस्ट सेल म्हणून ते काय करतात, बाहेर राहायला म्हणजे सर्वाईव्ह करतात मग इंडिपेंडेंटली. ओके. तर त्यानंतर पुढे सांगितलं आहे बी आहे आपला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये बघणार आहे आता आपण. अगोदर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये बघितलेलं, आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट आहे त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन. तर आता फर्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. स्पायरोगायरामध्येच फ्रॅगमेंटेशन होतं. ओके. तर बघा दिस इज द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हा जो टाईप आहे तो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होतो. In this type of reproduction, the body of parent organisms breaks up into many fragments and each fragment starts to live an independent new organisms. हा जो आहे या टाईपमध्ये काय होतं की जो एक ऑर्गॅनिझम्स आहे त्याचं काय होतं, मीन्स तो डिवाइड होतो, फ्रॅगमेंटेशन्स होतं त्याचं. ओके. म्हणजे मेनी फ्रॅगमेंट इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लाईव्ह इंडिपेंडेंट न्यू ऑर्गॅनिझम्स. त्यांचं ब्रेक्स होतं, मीन्स जो पॅरेंट ऑर्गॅनिझम जो आहे, मीन्स हे बघा इथे हा पॅरेंट ऑर्गॅनिझम्स आहे, स्पायरोगारा आहे, तर त्याचं काय झालं इथे ब्रेक झाला तो आणि नंतर त्याच्यापासून 2 तयार झाले आणि मग हे जे न्यू आहेत, जे डॉटर म्हणतो आपण त्यांना, ते काय होतात इंडिपेंडेंटली जे न्यू ऑर्गॅनिझम्स आहेत ते लाईव्ह होतात. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गी लाईक स्पायरोगायरा. यांच्यामध्ये तयार होतं, यांच्यामध्ये होतं हे रिप्रोडक्शन अँड स्पॉन्जेस लाईक सायकॉन आणि सायकॉनमध्ये पण होतं. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filament grow up very fast and break up into many small fragments. Okay. तर काय म्हटले त्यांनी, जेव्हा केव्हा देअर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची कमतरता भासते आणि न्यूट्रियंट्सची, ओके, पाण्याची किंवा न्यूट्रियंट्सची कमतरता भासते, आर अवेलेबल टू स्पायरोगायरा. इट्स फिलामेंट ग्रो अप व्हेरी फास्ट. प्लेंटी ऑफ वॉटर, कमतरता नाही, पाण्याची म्हणजे पुष्कळ प्रमाणात पाणी असतं किंवा न्यूट्रियंट्स असतात स्पायरोगायराला. इट्स फिलामेंट ग्रो अप व्हेरी फास्ट. त्याचे फिलामेंट्स काय होतात, व्हेरी फास्ट काय होतात, ग्रो होतात अँड ब्रेकअप इन टू द मेनी फ्रॅगमेंट्स. आणि त्यांचं काय होतं, मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये त्याचं काय होतं, ब्रेक होतं. ओके. त्यानंतर इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लाईव्ह इंडिपेंडेंटली आणि नंतर त्याचे जे फ्रॅगमेंट्स असतात ते काय होतात, इंडिपेंडेंटली लाईव्ह होतात. ओके. ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. ओके.
म्हणजे न्यू स्पायरोगायरा फायबर म्हणून ते काय होतात, सर्वाईव्ह करतात. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेकअप्स ॲक्सिडेंटली इन टू मेनी फ्रॅगमेंट्स, जर सायकॉनची बॉडी जी आहे ब्रेक्स अप्स ॲक्सिडेंटली इन टू मेनी फ्रॅगमेंट्स, जर सायकॉनची बॉडी ॲक्सिडेंटली जर मेनी फ्रॅगमेंट्समध्ये काय झाली, ब्रेक झाली, इच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इन टू ए न्यू सायकॉन, तर त्याचंसुद्धा काय होतं, न्यू सायकॉनमध्ये प्रत्येक जी बॉडी ब्रेक झालेली आहे ती काय होते, न्यू सायकॉनमध्ये काय होते, तयार होते. पुढे आहे रिजनरेशन. तर बघा रिजनरेशनमध्ये आपण बघणार आहोत. रिजनरेशन नावातच काय आहे, री म्हणजे तयार, पुन्हा तयार होणे, पुन्हा जनरेट होणे. म्हणजेच काय, काही जे आता बघा काय आपण बघूया इथे. यू मे नो दॅट द वॉल लिझर्ड ब्रेक्स अप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इज इन इमर्जन्सी. तुम्ही जर भिंतीवरची जर पाल बघितली असेल तर काही तिच्या मागे एनिमे वगैरे लागली असेल तर त्यावेळेस ती काय करते, तिची जी टेल असते ती काय करते, सोडून देते. ओके. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. आणि तो जो डिस्कार्डेड पार्ट आहे तो रिजनरेट होतो आफ्टर अ पिरियड, म्हणजे काही दिवसानंतर तिचा जो गेलेला जो पार्ट आहे तो पुन्हा यायला तयार होतो. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. आणि हे लिमिटेड रिजनरेशनचा एक एक्झाम्पल आहे. हाऊएव्हर अंडर द सर्टन सिच्युएशन्स अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेकअप्स इट्स बॉडी इन टू ए 2 पार्ट्स अँड दर आफ्टर each part regenerates remaining part of the body and thus new planaria are formed. This is called as regeneration. तर बघा प्लॅनेरिया जो आहे तर प्लॅनेरियामध्ये काय होतं की लिमिटेड रिजनरेशन नाही होत यामध्ये. जसं आपण लिझार्डचं बघितलं तर लिझार्डमध्ये काय होतं, लिमिटेड रिजनरेशन होतं. म्हणजे तिचं काय, पाय जर गेला तर पाय पुन्हा रिजनरेट होऊ शकत नाही, फक्त टेलच रिजनरेट होऊ शकते. तसं जो प्लॅनेरिया जो आहे ॲनिमल तर त्यामध्ये काय होतं, त्याचा कोणताही बॉडीचा पार्ट गेलेला असला तरीसुद्धा तो पार्ट पुन्हा रिजनरेट होतो. दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. ओके. त्यानंतर पुढे आहे बडिंग. तर बघा बडिंगचं काय दिलं आहे त्यांनी. इन केस ऑफ हायड्रा, okay, in case of hydra under favorable conditions at a specific part of its body an outgrowth is formed by repeated divisions of regenerative cells of the body. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, हायड्राच्या केसमध्ये काय होतं, जे अनफेवरेबल कंडिशन्स असतात ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी, त्याच्या बॉडीचे ज्या काही अनफेवरेबल कंडिशन्स जे असतात, अँड आउटग्रोथ इज फॉर्म्ड बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी. म्हणजेच काय होतं की तो जो हायड्रा जो आहे त्याचे जे बॉडीचे पार्ट्स जे आहे ते काय होतात, मल्टिपल तयार होतात. म्हणजे एक गेला तर एक तयार होतो, पण त्यामध्ये का बाकीच्यामध्ये एक गेला तर एक तयार होतो, पण त्याच्यामध्ये कसे होते, मल्टिपल तयार होतात. ओके. देअर इज अ रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी, तिथे रिपीटेड तयार होतात. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड आणि त्यालाच बडिंग म्हणतात. ओके. बड म्हणतात त्याला. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. आणि तो जो बड आहे तो प्रोग्रेसिव्हली ग्रो होतो आणि शेवटी काय होतं, एक स्मॉल हायड्रा तयार होतो. Dermal layers and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of parent hydra. त्यांनी काय सांगितलेले आहे, डर्मल लेयर्स ऑफ द अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा. या जे बडिंग हायड्राचे जे डर्मल लेयर आणि जी डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे ते कसे असतात, इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. मीन्स कंटिन्युटी असते. जसं पॅरेंट हायड्रा त्यांचा जो पॅरेंट जो आहे त्या पॅरेंटची जशी डायजेस्टिव्ह आणि आपण काय म्हटलं, डर्मल लेयर्स. ओके. हे जे कसे आहे या कॅव्हिटी कशा आहे, कंटिन्युटीमध्ये आहे. तसेच पॅरेंट हायड्राच्या जशा असतात तशाच त्यांच्या पण असतात. पॅरेंट हायड्रा सप्लाईज न्यूट्रिशन टू दी बडिंग हायड्रा. पॅरेंट हायड्रा जो आहे तो बडिंग हायड्रा म्हणजे हे जे बडिंग हायड्रा आहेत यांना काय करतो, न्यूट्रिशन सप्लाय करतो. ओके. त्यानंतर का पुढे काय म्हटलंय, बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा. बडिंग हायड्रा जे आहे ते पॅरेंट हायड्रापासून काय होतात, सेपरेट्स होतात. अँड स्टार्ट्स टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. आणि नंतर ते इंडिपेंडंटली लाईफ करतात. ओके. लाईव्ह करतात. वेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. ज्यावेळेस ते मोठे होतात आणि नंतर ते काय होतात, स्वतःची लाईफ स्वतः जगायला सुरुवात करतात. बिकम्स एबल टू लीड अन इंडिपेंडंट लाईफ. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, पुढचा पॉईंट आहे आपला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आता व्हेजिटेटिव्ह मीन्स व्हेजीजमध्ये आता बघूया आपण. तर बघा,
Reproduction in plants with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called as a vegetative reproduction. Vegetative reproduction मध्ये काय होतं, जे प्लांट्स किंवा प्लांट्स जे असतात, वेजीज जे असतात, त्यांचे जे रूट, स्टेम, लीफ आणि बड जे असतात यांच्या थ्रू हे काय करतात, हे जे पार्ट आहेत ते रिप्रोडक्शनसाठी हेल्प करतात. सो त्यालाच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज. ओके, पोटॅटोला आईज असतात, आपण डोळे म्हणतो त्याला, डोळे असतात पोटॅटोला, त्या थ्रू काय होतं, पोटॅटोचं रिप्रोडक्शन होतं. ओके, ऑन अ ट्यूबर वेअरॅज इन ब्रिओफायलम it is performed with the help of the buds present on a leaf margin. ओके, तर पोटॅटोचं सांगितलं त्यांनी, त्याच्या लीफ मार्जिनला काय असतं, ट्यूबर असतात आणि त्यालाच आय म्हणतो आपण, आणि त्या थ्रू काय होतं, त्याला ब्रिओफायलम पण म्हणतात, आणि त्या थ्रू काय होतं, त्यांचं रिप्रोडक्शन होतं पोटॅटोजमध्ये. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन द नोड्स. बघा, आपण जर शुगर केन म्हणजे ऊस आणि जे ग्रासेस असतात काही, त्यांच्यामध्ये जर बघितलं तर त्यांना बर्ड्स असतात, बघा बडिंग आलेले असतात. ऊसाचं जर बघितलं आपण तर ऊस सरळ असतो, त्याच्या बाजूला त्याला कोंब फुटलेले दिसतात, त्याला बड म्हणतात. सो त्यातून काय होतं, त्याचं ते त्याला नोड्स पण म्हणतात, आणि त्या थ्रू काय होतं, त्यांचं रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे, ट्राय दिस. ओके, 5 आहे स्पोर फॉर्मेशन. तर स्पोर फॉर्मेशनमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला करण्यासाठी. टेक अ पीस ऑफ व्हीट ब्रेड. त्यांनी काय सांगितलं, ओला जो ब्रेड आहे त्याचं पीस घ्या किंवा भाकरी घ्या, भाकरीचा पीस घ्या, अँड कीप इट इन द ह्युमिड प्लेस. आणि थोडंसं दमट म्हणजे जिथं मॉइस्ट एअर किंवा असेल, मॉइस्ट कंडिशन जे असेल तिथे काय करा तुम्ही, तो जो पीस आहे तो ठेवा. फंगस विल ग्रो ऑन इट. तुम्ही जर थोड्या दिवसांनी बघितलं, विदिन 2-3 डेज त्याच्यावर काय होणार आहे, फंगस ग्रो होणार आहे. ओके, ऑब्झर्व द फंगस अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि तो फंगस घ्या तुम्ही आणि तो कंपाऊंड आणि तो स्लाईडवर ठेवा, आणि नंतर त्यावर कव्हरशीट ठेवा, आणि नंतर तो कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करा तुम्ही, अँड ड्रॉ इट्स डायग्राम. ओके, आणि त्यानंतर तुम्ही त्याची कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी ऑब्झर्व केलं तर तिथे एक डायग्राम फॉर्म होईल, आणि तुम्ही काय करायची, ती डायग्राम ड्रॉ करायची आहे. फंजाई लाईक म्युकर सारखा फंजाई त्या हॅव अ फिलामेंटस बॉडी. असं जो फंजाय असेल तो तिथे काय होणार आहे, ग्रो होणार आहे. दे हॅव अ स्पोरेंजिया, आणि त्यांना काय असणार आहे, स्पोरेंजिया असणार आहे. वन्स द स्पोर्स आर फॉर्म, एकदा जर स्पोर्स फॉर्म झाले, स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज. ओके, एकदा जर स्पोरेंजिया फॉर्म झाले तर एकदा जर स्पोर्स फॉर्म झाले तर त्यावेळेस काय होतं, स्पोरेंजिया बस्ट होतो, जो स्पोरेंजिया आहे तो बस्ट होतो, आणि स्पोर्स आर रिलीज होतात. ओके, स्पोर्स जर्मिनेट्स इन द मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. जे स्पोर्स असतात ते जर्मिनेट्स होतात इन द मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसमध्ये, आणि ते काय करतात, न्यू फंगल कॉलनी तयार करतात. अशा प्रकारे आपल्या इथे असेक्स्युअल रिप्रोडक्शनचा टाईप संपलेला आहे. तर आता आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शनकडे वळणार आहोत.